पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 6 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आयाजी मस्ते साहेब आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि काय योगायोग म्हणावं लागेल पाहुण्यांचं शुभागमन आणि आता आयाजबाईंचा खेळ पाहायला मिळणार आहे. तर बघूयात आयाजबाई कशा प्रकारे परफॉर्म करतील. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहेत. इम्रान आणि अयाज दोघं जण सज्ज आहेत. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 6 धावा. नवीन षटक घेऊन येत आहेत. बॉलर आहेत राहुल सिंग. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक पेक्षा जास्त काही नाहीये. निर्णायक मॅच आहे टीम चेन्नईसाठी. आयज मस्ते यांना जर का या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ॲज अ टीम म्हणून तर जरूर या मॅचला जिंकणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट राहुल सिंग. स्ट्रोक खेळायचा होता. वेगाने चेंडू इथे मात्र फिरकी घेतोय. टप्पा पडण्याला हलकासा आतमध्ये येतोय. कळला देखील नाहीये. चेंडू काटा कुठून बदलला. चांगला स्विंग करतोय. स्विंग अँड मिस. स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने रनआउटची संधी. वेगाने एक तर धाव कंप्लीट केली जाते. चांगलं रेटिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. टर्फचं क्रिकेट आता सर्वांना आपलं आपलंसं वाटू लागले. कारण की प्रत्येकाची फिजिकल कंडिशन आता तेवढी स्ट्रॉंग नाहीये की भर उन्हामध्ये खुल्या मैदानात ओरमच्या मॅचेस खेळ. परंतु याच्यावरती एक तोडगा म्हणून आपण पाहतोय की थंडगार सावलीमध्ये आणि आर्टिफिशियल गवतावरती क्रिकेटचा आनंद घेणं. राऊंड विकेट. खोलात टाकला होता चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांताने इथे प्रयत्न केला जातो. सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. आयाज खूप वेगाने पळतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. वेगाने 2 धावा कंप्लीट करत असताना स्कोर मूव्ज ऑन. 11 रन्स. 5 बॉल झालेले आहेत. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजांनी आपल्या टीमसाठी निर्णायक भूमिका बजावली. एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. लिव्ह केलाय. 1 रन जरूर आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्राच्या माध्यमातून. एक धाव स्कोर कार्ड वरती येते. सिंगलने धाव फलक थोडंसं वधारतंय. 12च्या घरामध्ये जातंय. अपेक्षित सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. तुम्ही या मैदानावरती जेव्हा येता या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता 5-5 षटकांच्या लढती होत असतात. 5-5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्ही 25, 24, 26च्या आसपास जरी पोहोचता तरी देखील तुमच्या टीमसाठी तो एक चांगला स्कोर म्हणून पाहिला जातो. आणि या 2 खेळाडूंनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहतो की तब्बल 12 धावांचं योगदान दिले. षटकाचा होतोय इशारा बाकी आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. भरपूर नियम कठोर आहेत इथले आणि भरपूर नियमांची गुंतागुंत इथे. कधी कुठला नियम डोळ्याच्या समोर येईल आणि तुमच्यावरती कारवाई करून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. आणि कदाचित अशाच काहीशी घटना मैदानाच्या आतमध्ये घडली. पंचांच्या इशाराची आम्ही निश्चितरूपाने वाट पाहू. 3 पंच तिथे उपस्थित आहेत. येस अंपायर डिसिजन सांगायचं आहे. तर जरूर पंच पाहनिशा करतील कारण की गोलंदाजीच्या शैलीवरती थोडासा आक्षेप घेतला गेलाय. पंच इशारा. येस अंपायर डिसिजन. अंपायर काझी. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. 1 रन एक्स्ट्राच्या रूपामध्ये जरूर मिळेल. ऑफ स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू. आपण पाहतो की गोलंदाजाच्या वरती थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळते. दडपणाखाली थोडासा वावरतो की काय असं म्हणावं लागेल.
दोन खराब चेंडू पाहायला मिळत आहेत. अजून एक खराब चेंडू, अजून एक खराब चेंडू, बॅक टू बॅक तिसरा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी चालली आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत. 15 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे, फंबल होत आहेत. शेवटच्या एक बॉल साठी तब्बल 4 धावा खर्च केल्या गेलेत. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. बिनबाद 16 सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो टीम चेन्नईचा संघ. नक्कीच काही क्रीडा रसिकांना प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये मॅच चालू आहे, स्पेशली आपल्या पनवेलमध्ये मॅच चालू आहे आणि ते चेन्नई हैदराबाद काय चालू आहे. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये थीम जी ठेवली गेली ती IPL ची थीम ठेवली गेली आहे. त्याच्यामुळे IPL मध्ये ज्या प्रकारे संघांची नावं असतात, RCB रॉयल चॅलेंजर बेंगळुरू, त्याच्यानंतर गुजरात जायंट्स, अशाच प्रकारची नावं 16 अशाच प्रकारची नावं प्रत्येक टीमला दिले गेलेत. IPL मध्ये अजून गोवाचा संघ आला नाहीये, परंतु आमच्या IPL मध्ये इथे गोवाचा संघ आलाय. त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं रूपडं पाहायला मिळणार आहे. मला तर असं वाटतं की या स्पर्धेची दखल भविष्यामध्ये BCCI देखील घेईल की नक्की अजून एक IPL चालू आहे तरी कुठं चालू आहे. हो मित्रांनो, ती चालू आहे पनवेलमध्ये, जिचं नाव आहे इंडियन टर्फ प्रीमियर लीग. आयस बाई जिथे तिथं काहीतरी वेगळे पण आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो आणि यावर्षी आपण पाहतोय की ही थीम ठेवली गेली आहे. 16 धावा 2 षटकांचा होता खेळ समाप्त. नवीन षटक घेऊन येतात गोलंदाज चकोर. पनवेलच्या पंचकृषी मधील अजून एक जुना जाणता आणि एक अनुभवी गोलंदाज अर्थातच चकोर यांना आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय की 16 रन्स धावसंख्या स्थिरावलेली आहे. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज चकोर. चर्चा चाललेली चकोर यांची, एक जुना जाणता एक अनुभवी खेळाडू. यावेळेस रनआउटची संधी, फलंदाज बाद. धावचीतच्या माध्यमातून अयाज मात्र बाद होत आहेत. चांगलं स्कोर कार्ड हलतं ठेवत होते, परंतु दुर्दैवी घटना, फलंदाज बाद. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये भरपूर अंतराळाच्या नंतर, भरपूर अवधीनंतर आपण पाहतोय की विकेट मिळाली आहे. असो, परंतु विकेट आली ही चांगली गोष्ट आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय सुधीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. थोड्या वेळा आधी सुधीर कॉम्बॉक्स मध्ये आला होता. 3 बॉल झालेत, 3 बॉल बाकी, 16 रन्स. डिलिशियस इथे चेंडूला मात्र हलक्या हाताने अप्रतिमरित्या इथे कट करतायत. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन जरूर मिळतो. या सिंगलने धावफलक थोडंसं हलतंय. 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम चेन्नईची स्ट्रॅटेजी आहे ना प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याची, ही नक्कीच प्रत्येकाला आवडली आहे. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 1 बॉल मध्ये 6 हव्यात. चला 1 बॉल मध्ये 6 पाहिजेत. 1 बॉल मध्ये 6 पाहिजे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. इथे चॅलेंज कंप्लीट होत नाहीये, त्यामुळे स्कोर पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये येईल ज्या स्थितीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर होता. 16 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 टाइम जास्त घेतला जातो. विनू, या मॅच साठी ना पहिल्या इनिंग मध्ये भरपूर वेळ घेताय तुम्ही. प्लीज विनंती असेल मॅचला सुरुवात करायची. पुनश्च एकदा तमाम मान्यवरांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहतोय आदरणीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहतोय की JMG म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून समाजकारणाचा, राजकारणाचा एक वेगळा वारसा त्यांच्या खांद्यांवरती ठेवला गेला आणि अल्पावधीमध्येच आणि कमी वयामध्येच प्रत्येक तरुणाईच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांना पाहिलं गेलं आणि गेली कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतो की पनवेलच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, विविध क्षेत्रामध्ये अगदी कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव असू द्यात किंवा धार्मिक सामाजिक कार्य असू द्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रीतमजी म्हात्रे साहेबांना आपण आवर्जून पाहतोय. आणि सदैव आपण पाहतो या मैदानावरती ज्या ज्या वेळेला विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या वेळेला प्रत्येक संघाबरोबर, प्रत्येक टीम बरोबर, प्रत्येक आयोजकाबरोबर आपली एक निर्णायक भूमिका दर्शवण्यासाठी साहेब आवर्जून येतात. आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्या पनवेलकरांसाठी थोडासा ते वेळ काढतायत. स्पेशली क्रिकेटच्या प्रती ते वेळ काढतायत. याबद्दल नक्कीच त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. गतवर्षी जेव्हा हार्मनी प्रीमियर लीगची स्पर्धा चालली होती तेव्हा प्रीतम दादा आले होते आणि त्यावेळेला त्यांनी ISPLचं कौतुक तोंड भरून केलं होतं. आणि हे कौतुक करत असताना त्यांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली
की ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या रायगडचे 6 ते 7 खेळाडू गेलेत आणि हे 6 ते 7 खेळाडू आय थिंक आपल्या सर्वांना नावं नसेल माहिती, परंतु प्रीतम दादांनी प्रत्येक खेळाडूचं नाव आणि त्याचं गाव सांगितलं. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये मित्रांनो. प्रत्येकाची अशा प्रकारे योग्य माहिती ठेवणं आणि कोणत्या गावामधून तो बिलॉंग करतो, कुठल्या पातळीवरती तो गेलाय, कशा प्रकारचं येणारं भविष्य आहे, या सर्व गोष्टींची जेव्हा तुम्हाला माहिती ठेवायची असते त्यावेळेला तुमचं अभ्यास चांगला असणं गरजेचं असतं. एक अभ्यासू नेता म्हणून आपण प्रीतम दादांकडे पाहतोय आणि आज आपण पाहतोय की आपल्या व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती ते म्हणून दर्शवतात. 21 धाव स्कोर कार्डवरती आलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी. 21 रन स्कोर कार्डवरती. चला थोडासा स्पीडअप करायचं, आपल्याला वेळ कमी आहे मित्रांनो. निर्धारित वेळेमध्येच आपल्याला प्रत्येक इनिंगला कंप्लीट करायचंय. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. 1+1 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आय थिंक श्री देखील आमच्या बरोबर इथे जुडलेत. श्री पवार ते देखील पाहतायत की हो काहीतरी गडबड झाली असं त्यांना जाणवलंय. रनआउटची संधी, सुधीरला गरज नव्हती, नाहक प्रयत्न, फलंदाज इथे बाद होतोय, षटकाचा होतो इथे खेळ. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच टीम लखनौ फायटर्स वर्सेस टीम पंजाब वॉरियर्स. चला विनंती असेल, टीम लखनौ फायटर वर्सेस टीम पंजाब वॉरियर्स, सज्ज राहायचंय आपण. वेळेप्रमाणे ठीक 10 वाजता सामना होणं अपेक्षित होतं, परंतु 12:30 वाजलेत. थोडासा अवधी घेतला जातोय प्रत्येक मॅचच्या दरम्यान. 24 4 ओव्हर झालेले आहेत. 24 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू सामना आपण पाहतोय की चेन्नई वर्सेस हैदराबाद फॅल्कन या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये एवढंच कळतंय मला की टीम चेन्नईने या मैदानावरती आता पकड निर्माण केली आहे. 4 ओव्हर 24 धावा या मैदानावरच्या भौगोलिक परिस्थितीवर आणि त्याचबरोबर नियमांच्या बांधणीमध्ये हा स्कोर चांगला स्कोर मानला जातोय. निलेश नवीन फलंदाज, निलेश देशमुख. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय राजू आलेले आहेत. काल आय थिंक फाल्कन संघाची ती मॅच, राजू त्यांच्या विरोधामध्ये षटकार रिचॅलेंज ओव्हर मध्ये आणि तिथून सामन्याला कलाटणी. तो पराभव उराशी लागलाय, जिवारी लागलाय. आणि समोर टीम होती ती म्हणजे टीम कोलकाता नाईट रायडर. तर जरूर आपण पाहतोय की इनिंग ब्रेक मध्ये आपल्या व्यासपीठावरती जे आपले मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान आदर सत्कार करणार आहोत. तर मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, ज्या वेळेला आपण दादांचा सन्मान करणार आहोत त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्रित यायचंय. त्यांचा आपल्याला आभार देखील व्यक्त करायचंय, कारण की फक्त आणि फक्त आज आयसबाईंच्या स्पर्धेसाठीच नव्हे तर येणाऱ्या भविष्यामध्ये हे सदैव आपल्यावर उभे राहणार आहेत, याप्रती आपल्याला एक छोटीशी सद्भावना इथे व्यक्त करायची. तर इथे स्कोर येतोय 30च्या घरामध्ये. रिचॅलेंज ओव्हर चालू आहे. इथे जेवढ्या धावा तुम्ही कराल त्या डबल होणार आहेत. प्रत्येक ओव्हर हॅलो 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 हॅलो. थँक्यू. 36 रन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बघता बघता स्कोर एक वेगळ्या उंचीवरती गेलाय मित्रांनो. वाटलं देखील नव्हतं की या मॅच मध्ये एवढा चांगला स्कोर पाहायला मिळेल. 38 होत आहेत. शेवटचा 1 बॉल शेष आहे. मॅच किती इम्पॉर्टंट आहे आयस भाईंना माहिती आहे. इम्रानला सांगतायत की
मोठा स्ट्रोक खेळून आपल्या रिक्स नकोय, आपल्याला सिंगल डबल वरती फोकस करायचा, परंतु यावेळेस 2 रन मिळत आहेत. 2 से बनेंगे 4. स्कोर जातोय 42. 42 धावा झाल्यात. 43 चा आव्हान. शैलेशजी आपण यायचं प्लीज. व्यासपीठावरती आपण यायचंय. व्यासपीठावरती आपण पाहतोय मित्रांनो ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय. एक असा तरुण जो लढवई या वृत्तीचा तर आहेच आहे, परंतु या पनवेलची एक मुलूक मैदानी तोफ म्हणून ज्यांना पाहायला गेलंय. अर्थातच त्यांच्या पिताश्रींनी ज्या प्रकारे पनवेलच्या विकासामध्ये आपला सर्वाधिक मोठा अमूल्य असा वाटा ठेवलाय आणि आताच त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना प्रत्येक युवकाला ज्यांनी मात्र आपल्या कार्याच्या माध्यमातून भुरळ पाडली आहे, अर्थातच या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आदरणीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं. तर जरूर आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा एक विशेष मान सन्मान आदर सत्कार इथे केला जाणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी इथे उपस्थित व्हायचंय, कारण की आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष स्वागत सन्मान एक आदर तीर्थ इथे पार पाडला जातोय आणि मोठ्या मनाने प्रीतम दादांनी त्याचा स्वीकार करावा हीच त्यांना मी नम्रतेची विनंती करतोय. हॅलो. तर जरूर आपण पाहतोय की प्रीतमजी यांचा स्वागत सन्मान इथे पार पाडला जातोय. निखिल भाई सोनी आपणास देखील विनंती करतो की यावं आपण. यानंतर मी विनंती करेन प्रीतम दादांना की आपलं छोटंसं मनोगत आणि छोटंसं शुभेच्छा या स्पर्धेसाठी आपण द्याव्यात. तुम्ही एका टीम मध्ये आहात सगळे? नाही ते माहिती झालं बाबा. आयाज भाई, इम्रान भाई ना त्याचा इम्रानचा मुलगा पण आला एका टीम मध्ये. हे काय लावलंय काय? आणि इथे निखिल भाई पण आहे. सगळी मोठी माणसं एका टीम मध्ये आलेत. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. इंडियन टर्फ प्रीमियर लीग, मला वाटतं ते IPL सारखंच सगळं तुम्ही केलंय का सेम? बरोबर ना? IPL सारखेच सगळे खेळताय. तो राहुल मगाशी बॉलिंग करताना बघितलं. कुठे गेला राहुल? अरे क्या आएगा की नाही इधर? सगळे बॉलिंग म्हणजे टीम मस्त, इकडचे तिकडचे सगळे प्लेयर. आणि एक खास 54-55 वर्ष मला वाटतं कुठे आहेत काय चकोर करपे. अरे भाई हे काय इलाज बाबा, ही सगळी माणसं 55-56 काय लावले काय? तुमच्यासाठी पण जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. कारण कसं आहे की तुमच्याकडून चांगला मेसेज या तरुणांना मिळतोय की 55 वर्ष झालं तरी आपण तरुण आहोत, हा या तरुणांना मेसेज मिळतो, म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मी घेतल्या. आणि मस्त बॉलिंग काय, फिल्डिंग काय. हो इथं काय तो 52 आहे ते मला माहिती आहे. 51 इकडे अजून कमी वय आहे ना अजून. ते आता किती वय? 40 म्हणजे माझ्या पण लहान आहे तरी. हा नाही ना, अरे आहेत ना ते काय समाजबाई आहेत सगळे आहेत बाबा. तुम्ही 50-55 खेळताय आणि अशीच बॉडी फिट ठेवा. शेवटी तुम्ही फिट असाल तर आपलं घर फिट राहील आणि घर फिट असेल तर आपला भारत फिट राहील. तर या भावनेने आपण सगळ्यांनी खेळायचं आहे. कारण आम्ही 40-42ला हे असे शर्ट विर्ट असे लूज बीज काय करणार. परंतु आमचं क्षेत्र वेगळं आहे, तुमचं क्षेत्र वेगळं आहे. परंतु मी नेहमी सांगतो की ह्या निमित्ताने जातपात धर्म न बघता मी नेहमी हे शब्द इथे काढतो की या एकमेव मला या टर्फ ग्राउंडवर दिसतं की सगळ्या धर्मीय इथे घेऊन तुम्ही चालताना मला ही खूप गोष्ट आवडते. आणि त्याच्यामुळे हे उघड बोलायला काही शेट हरकत नाही, कारण आपण सगळे एकत्र आहोत. असं नाही आता बघा निखिल यांच्या टीममध्ये, अजून त्यांच्या टीममध्ये ते असं हिंदू धर्म सिख म्हणजे हे सगळे एकसारखं आहे. याच्यात काही बघायचं नसतं आणि कधी बघू पण नका, तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या याच्यात तुम्ही रविवारी काश आम्हाला पण अशी खेळायला वेळ मिळो, परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. ये बाबा तुझीच वाट बघत होतो ये. आणि खरोखर खूप चांगल्या पद्धतीने तुमचं तर कौतुक आहे खरोखर. बॉलिंग बिलिंग हाँ अरे भाई आ जाओ, अरे आ जाओ ऊपर आ जाओ. वही मैं तारीफ कर रहा था की परवाच मी आता दर्ग्यात जाऊन आलो, मस्त आपल्या याला उरसात जाऊन आलो, चादर चढून आलो. आणि कसं असतं की हे तुमच्या मनातून पाहिजे असतं सगळं, बाकी काय लागत नाही. लक्षात आलं का? काम करायचा तो कसाही करतो, कसली अपेक्षा नसते. परंतु जर हे सगळं प्रेम तुम्ही आयुष्यात कमवलं ना तर तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही, हे देखील तुम्हाला मी आज सांगतो. आणि जे प्रेम मी माझ्या वडिलांमुळे मला वाटतं थोडं थोडं मी कमवत चाललो आहे, कारण मी सुद्धा तसाच आहे. एकदा नातं जोडलं की मला ते तोडायला आवडत नाही. मग ते कुठलाही राजकीय पक्ष असू दे किंवा अजून कुठल्या समाजात कुठल्याही घटकांमध्ये असू दे,
हे नातं आपल्याला जोडणं फार गरजेचं आहे. कारण कधी कोणाला कसली गरज पडेल, गरीबाला श्रीमंताची पडते, श्रीमंताला गरीबाची पडते, हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ये ऐसे ही आप रहो, ये मैं प्रार्थना करता हूँ. आणि मनापासून इंडियन टर्फ प्रीमियर लीगला शुभेच्छा देतो. आयाज भाई तुम्हाला पण शुभेच्छा, कारण आयाज भाई ढूंढते ढूंढते ऑफिस में आता है. मैं बराबर कभी उसको रहता कैसे पता चलता है मुझे पता नहीं है. मतलब वो सुबह 9 बजे रहने दो या रात को 9 बजे, आयाज भाई किधर से क्या पता क्या उसके पास जादू है. बट ये जादू है ना, ये प्रेम खींच के लाता है. ये भी मैं आयाज भाई में कहना चाहूँगा. तर मग पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. काही अडचण येणार नाही, मला माहिती आहे अडचण कधी आपण चांगलं करतोय, सीधा कर रहे तो अड़चन क्यों आएगा, बट अड़चन आएगा तो ये प्रीतम मात्रे आपके साथ में रहेगा. वो भी मैं वापस एक बार कहता हूँ, दोबारा एक बार आपने हमें इधर बुलाया, हमारा सम्मान किया, उसके लिए धन्यवाद देता हूँ और इधर ही रुकता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.